शेतकरी मित्रांनो नमस्कार। काल शेतकऱ्यांचा मित्र असलेला सर्जा राज्याचा सण म्हणजेच बैलपोळा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि याच सणाच्या दिवशी राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात अशी अपेक्षा होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांना मिळेल। पोळ्याच्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 7व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील याची आशा प्रत्येक शेतकऱ्याला होती। मात्र शेतकऱ्यांची या ठिकाणी निराशा झाली आहे आणि काल शेतकऱ्यांना हप्ता हा मिळाला नाही। तर काय कारण आहे की अजून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा जमा झाला नाही? हप्ता का रखडला आहे? या योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात नेमका कधी जमा होईल? चला पाहूया यावरची सविस्तर माहिती। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीने थैमान घातले आहे। त्यातच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला झालेला उशीर। अशाच शेतकऱ्यांना सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे 2000 रुपये देऊन शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल। त्यामुळे शेतकरी या योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट ही आतुरतेने पाहत आहेत। 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये देण्यात आले। हा हप्ता राज्यातील 92,91,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता। त्यामुळे लगेच पाठोपाठ राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु अद्याप हप्ता हा आला नाही। मात्र बैलपोळ्याच्या दिवशी तरी शेतकऱ्यांना सरकार या योजनेचा हप्ता जमा करेल अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु आता हप्ता मिळण्याच्या सर्वच आशा या मावलेल्या आहेत। कारण की बैलपोळ्याच्या दिवशी देखील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळाला नाही। मग आता हप्ता मिळेल तरी केव्हा? तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाला आधी निधी वितरित करावा लागतो। पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील 92,91,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता दिला जाणार आहे। यासाठी राज्य सरकारला जवळपास 1930 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा निधी वितरित करण्याची आवश्यकता असणार आहे। साधारणपणे निधी वितरणाचा शासन निर्णय म्हणजेच GR निघाल्यानंतर 2 ते 3 दिवसात हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होत असते, परंतु आज शनिवार 23 ऑगस्ट 2025 रोजीपर्यंत देखील अद्याप शासनाकडून निधी वितरणाचा कोणताही प्रकारचा GR काढलेला दिसून येत नाही। त्यामुळे हा निधी वितरित न झाल्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे तो कसा मिळणार? त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी चित्र हे स्पष्ट आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता वितरित होण्यास अजून थोडा उशीर या ठिकाणी लागणार आहे। ज्या शेतकरी बांधवांना सणाच्या दिवसासाठी या हप्त्याची अपेक्षा होती त्यांची आता निराशा झाली आहे, कारण की बैलपोळ्याच्या दिवशी देखील या ठिकाणी शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना 7वा हप्ता हा दिला नाही। शासनाकडून जोपर्यंत निधी वितरणाचा GR निघत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही। तोपर्यंत शेतकऱ्यांना अजून या हप्त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे। या हप्त्याबाबत शासनाकडून अधिकृतपणे तारीख जाहीर झाल्यानंतर त्याची माहिती आम्ही तातडीने तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू। मात्र त्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे आणि जोपर्यंत या ठिकाणी शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निघत नाही, जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। तर ही होती मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेविषयी एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट। ज्यावेळेस या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख ही शासनाकडून अधिकृतपणे जाहीर होईल त्याची अपडेट लगेच आपल्या चॅनलवरती घेतली जाईल। त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया मित्रांनो अशाच एक माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।